आपण तांदळवाडी आहोत. या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून छत्रपती धर्मवीर संभाजी शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील उपोषणाला बसले. त्यांची 4थ्या दिवशी तब्येत बिघडलेली आहे. आपल्यासोबत ताई तुम्ही कुठून आलेला आहात, काय नाव आहे? माझं नाव हिमानी इंद्रपाल मोहोड. मी अमरावतीतून आलेले विदर्भ. गेल्या 16 तारखेपासून दादा उपोषणाला बसलेले आहे. आज उपोषणाचा 4था दिवस आहे. तरीही प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने कुठलीच दखल घेतलेली नाही आहे. दादाची तब्येत दिवसेंदिवस हलवत चाललेली आहे. जर प्रशासनाने लवकरात लवकर कुठलाच निर्णय घेतला नाही तर या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही तीव्र आंदोलन किंवा गनिमी कावा सांगायची तर गरजच नाही. आम्ही ते दादाकडे खूप चांगल्या पद्धतीने शिकलेलो आहे. ते करण्यात येईल. त्याच्यामुळे लवकरात लवकर निवडणूक आयोगाने दखल घेण्यात यावी. कधीपासून तुम्ही इथं आहात? मला 16 तारखेपासून. 16 तारखेपासून आहात. कुठले अधिकारी या ठिकाणी आलेत, बोललेत, काही असं झालं का? सामाजिक संघटनेचे वेगवेगळे पदाधिकारी इथे येत आहेत. हजारोच्या संख्येने भेट द्यायला लोक येत आहेत. प्रशासन मात्र दखल घेत नाहीये. प्रशासनाची आणि ज्यावेळेस दादांची चर्चा होतीये, आज डॉक्टरांनी सांगितलंय उपचार घ्या, पण दादांनी सांगितलं उपचार घ्यायचा नाही. दादांचं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला कुठल्या प्रकारच्या पुढं म्हणजे दखल घेतल्या जाणार नाही तोपर्यंत दादा उपचार घेणार नाही. आणि दादाची तब्येत खूप जास्त हलवलेली आहे, कारण दादाला पहिलेच शुगर आहे आणि आज त्यांची शुगर कमी जास्त होत चाललेली आहे. डॉक्टर त्यांना बोलले की जर तुम्ही लवकरात लवकर उपचार नाही घेतला तर तब्येत जास्त होण्याची शक्यता आहे. आपल्यासोबत दुसरे दादा सुद्धा आहेत. दादा, कुठून आलाय तुम्ही, काय नाव आहे तुमचं? माझं नाव सोमनाथ गायकवाड आहे. मी हिंगोली जिल्ह्यातून आलेलो आहे. मी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचा युवा जिल्हा प्रमुख आहे. काय दादा, आज संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांची तब्येत आता बिघडलेली आहे. 4था दिवस आहे. प्रशासन दखल घेत नाही. डॉक्टरांनी सांगितलं उपचार घ्या, दादा उपचार घ्यायला तयार नाही. या प्रशासनाला मी एकच विनंती करतो की आजचा 4था दिवस आहे. तांदूळवाडी, तालुका कळंब आणि जिल्हा धाराशिव येथे आमचे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष व शिव स्मारक योद्धा श्री बाळराजे आवारे पाटील दादा यांचा 4था दिवस आहे. त्यांची तब्येत आता खालावत चाललेली आहे. आणि जर दादाच्या तब्येती म्हणजे खालावली जास्त तर आम्ही प्रशासनाला एकच विनंती करतो की आम्ही हिंगोली जिल्हा अख्खा पेटवून उठू. काय या ठिकाणी वेगवेगळे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वेगवेगळ्या संघटना, सामाजिक कार्यकर्ते येत आहेत, पाठिंबा देत आहेत. प्रशासन अजूनही झोपेचं सोंग घेत आहे असं वाटतं? 100% प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे. जाणून बुजून ते आमच्या उपोषणाला न दखल घेत नाही. यासाठी मी प्रशासनाला तेच सांगत आहे की जास्तीत जास्त लवकरात लवकर दखल घ्यावी, अन्यथा उद्यापासून आम्ही काय करायचंय ते आम्ही बरोबर पद्धतशीरपणे करणार आहे. की तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे इशारे या ठिकाणाहून समोर येत आहेत. आणि पाहायला गेलं तर आज बाळराजे आवारे पाटलांची तब्येत बिघडत चाललेली आहे. त्यांची तब्येत चिंताजनक आहे. डॉक्टरांनी सांगितलेले उपचार घ्या, परंतु त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलेला आहे. वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी पाठिंबा दर्शवला जात आहे. आज या ठिकाणचे तहसीलदार जे आहेत ते या ठिकाणी भेट देऊन गेले. तहसीलदारांनी वेगवेगळ्या नोटिसा काढत कुठेतरी हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न किंवा मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांच्यावर बाळराजे आवारे पाटलांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. आणि वेगवेगळ्या संघटनेने वेगवेगळे इशारे दिलेले. जर दादांच्या या आंदोलनाकडे वेळेच लक्ष दिला तर महाराष्ट्र पेटून उठण्याचे संकेत या ठिकाणी दिसून येत आहेत. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, तांदूळवाडी, धाराशिव.